असं का? अमाय बाई, वही गेले पाहुणे. मग दादाला सांगितलं होतं बाई, भाऊला सांगा लागत होतं फोन करून. अगं मम्मी सांगितलं, आणि पाहुणे दादाकडेच आहेत ना. हो ना. बरं झालं मग, काय तर माय तर लोक जाती इतक्या दूर गेले आणि लागे का तर जाऊन कुठे राहतील तर. बरं झालं ते दादाला पहिले सांगलं होतं. असं का? माय बाई व त्या रोजी ते फोन आला तर सांगले नाही हो, पाहुणे चालले हैदराबादले का काही. हा बाय, अच्छा अचानक गेले का काही कामासाठी गेले हो बाई? आई त्याची फॅक्टरीचे कामं चालूच राहतात. चालू होतं त्याचं, पण ते काही नक्की नव्हतं. ते म्हणते क्लायंटचे मीटिंग आणि त्याचं ते खूप असते, ते त्यांचंच माहिती राहते ते. तर मग ते त्यांचं ठरलं आणि ते काय लगेच ठरलं की जातात. त्यांना काय आहे, गाडी आहे सगळं आहे. ते मग सकाळीच गेले. आताच फोन आला होता. हा, वहिनीने छोले भटुरे केलते मग. सांग नाही बाई, आता जवळ बुवा गेले आणि तिनं काय छोले भटुरे काय ते हरभऱ्याची उसळ आणि ते पुरे. अशी बाई हाय बिनडोक्षाची. मग त्याच्या संग काही श्रीखंड करती का बासुंदी करती, पुरी केली तर काही आलूची चटणी गिटणी. हा, जवळ माणूस आहे साजरं लागत होता. ते हरभऱ्याची उसळ हो बाई, ते पुऱ्या करते बाई, ते हरभऱ्याची उसळच करते बाई, आणि तेच खातात बाई ते. अहो आई, छोले भटुरे आहेत ते, हरभऱ्याची उसळ नसते. काबुली चण्याची उसळ करते की मी. हा ना, ते आपले पांडे हरभरे आपल्या गावरान हरभऱ्याचे नाही करत. ते पांडे हरभरे खूप आणतात ना काय, घरचे गावरान हरभरे म्या 2 किलो तिच्या घरी नेले. आणि तरी आम्ही होतो ताई वागती केलतो ना तिनं ते. हा, ती इकवत आणते माहिती पांडे हरभरे होते जाडच्या जाडे, आणि त्याचे करते. या म्हणलं का याचे कोण नाही गेले का घरीच तर हरभरे. म्हणजे नाही म्हणे याच्या संग हे साजरं नाही लागत. मी म्हणलं बरं आहे ना बाई. आणि सांग मग आता जवळ माणूस गेला तरी टेस्ट लागेल तिनं, साजरं लागते काय. मग कमीत कमी आलूची भाजी पोळी, काही एखादी काही गुलाबजामुन करत होती. पाहुणे कोणी येतात हो बाई, सकाळी चालली येते पाहुणे काल राहतात ना, कामाचा माणूस तो का माणूस राहणार आहे ती. हा, अशी करते हे पद्मी मग. आई, तू खाल्ला नको जबरनिरा करते ते बरोबर करू दे. मग आता रात्रीच्या वेळेस केले तिनं. आता उद्या हे ते तिथं, पण उद्या ते सकाळी 9-10 वाजता निघून येतील, त्याची मीटिंग आहे. आणि दुपारी काय माहिती बे जातात की नाही, तर ते पटत असतं नाही पहिले नाहीच तर म्हणत ते. जात नाही मग मी हॉटेल बुक केलं तर ना, हॉटेलवर राहणार होते. पण म्हटलं ते चांगलं दिसते का, दादा तिथं राहते हे हॉटेलमध्ये राहते, हे योग्य वाटेन का दादाला वाटेन उद्या, की बाबा पाहुणे आपल्या घरी आले नाही. म्हणून मी दादाला फोन लावला, दादाला म्हटलं त्याला फोन लाव त्याला बोलवून घेते, काही येत नाहीत तिकडे. तर म्हणून ते गेले. पण ते काय आता ते आता उद्या म्हणत बाई दादा आता झाला दादा फोन लावला मलाच म्हणत फोन लावला तू त्याला डिस्टर्ब केलं, त्याला ऑफिस सोडून यायला लागलं. ते आवडत नाही ना बाई असं, तुला तर माहित आहे त्याच्यासोबत. तिला असं वाटतं की काय बा आपल्यापासून कोणाला त्रास नको. हा, मग का लोकांचं घर आहे काय. माय बाई, सक्का भाऊ सासरा राहते तर तीन हा पाहुणा का जवाई माणूस काय हटेलात राहीन काय. काही निरा काही बी आम्हाला सोपते का म्हणा असं पाहुण्याला म्हणा. बरं झालं म्हणा गेले म्हणा, तर माय बाबाली खराब वाटलं असतं म्हणा, तुम्ही जर इतक्या दूर गेल्यावर मा भावाच्या घरी गेले नसते तर. काय झालं? कुठे गेलो कोण? अव काही नाही, जवाई बा हैदराबादला गेले. अरे लेख मग दादाला फोन लावा ना. रश्मीबाईचा फोन आहे का पाहुण्याचा फोन आहे? दाखव पाहुण्याचा फोन आहे का? दाखव, मी सांगतो राजकुमारले फोन लावा म्हणून. मी राजकुमारले सांगतो, नाही तर फोन लावा. पाहुणे काय आले त्याला फोन लावतील, तो लावीन पाहुणे फोन. रश्मीचा फोन आहे ना, नाही पाय बाबा. राजकुमारला सांगतो मला पाहुण्याला फोनला लावले, गेले त्याच्या घरीच आहेत. हो. असं काम बरं झालं, बरं झालं. काय कामानिमित्त गेले काय? भाई आहे का संग? नाही ना व, हे काय बाबा ना मंदा मंदातच बोलतात नाही, आपल्याला बोलू देत नाहीत फोनवर. अहो आता रश्मी जाणार आहे काय, ते पाहुणे द्यायच्या हापीच्या कामासाठी गेले काही, आणि राजकुमारच्याच घरी आहेत. राशी लवकर लवकर आटप. राशी, तुला सांगितलं ना माझा योगा राहिलाय. घरी पाहुणे ऐकायला करू नको. माझा योगा होऊ दे पटकन, प्राणायाम करू दे मला, शांतता ठेव बरं. तू किती कसं करून राहिली का, तुला सांगितलं ना स्वतःची अंघोळ स्वतः करत जा म्हणून. मोठी झाली तू आता. चल चुपचाप कर, योगा करू दे मला, आणि पटकन 15 मिनिटं मी प्राणायाम करते आणि नंतर तुझा टिफिन बनवते. असं यायचं योगा आणि प्राणायाम चालू आहे वाटते. तुझा बाई माणूस उठला किती वेळचा, रुंग रुंग करून राहता खोलीत, इथं अजून सरलोच नाही. बघा ना किती चिडचिड करून राहिली, मला योगा पण नाही करू देऊन राहिली. मी एक दिवस त्या योगा नाही केला तर काय तुले भाकर कमी धकील का? हा, घरी पाहुणे येलाय, जवळ माणूस येलाय, ते उठेल आहेत म्हटलं. ते पाहुणे खोलीच्या खोलीत इकडे तिकडे चक्रा मारून राहिले. हा, मी पाहिलं खिडकीतून. तुला झालंच नाही अजून. ते काय ते हब्बायाचे टी शर्ट घालून तुला माणूस की म्हणून शिकवली नाही का काही? हा, घरात कोणी आहे, एक तर जवई आहे असंही नाही. हा, की कोणी आहे बा जवळ माणसाच्या पुढे असे ते हब्बायाचे शर्ट घालून हिंट का तू? हा,
काय तर योगा योगा तुला पूर्ण कपडे घालून योगा होत नाही काय? नाही तसं नाही. माझा योगाचा ड्रेस आहे ना हा. मी म्हणून करून राहिली होती. हो मग रोजचं वेगळं का घरी कोणी आलं तू वेगळं का काही असं असते का नाही? का बस आपलंच ते माणुसकीनं कपडे घालते आणि जाते पोरीची आंघोळ करून दे लवकर कर नाश्ता पाणी. ते पाहुणे उठले आहेत, मी आवाज देतो त्याले. ते तुमचा दांगडो ऐकू चालला असेल म्हणून ते काही रूमच्या बाहेर आले नाहीत. हा त्याला जायचंय तुला माहित नाही का? माझा आवरलाय सगळं, लवकर नाश्त्याची सोय लाव. आणि बस झाला तो योगा गिगा मग कर जा. आम्ही ऑफिसला गेले की मग दिवसभर योगाच कर जा. काय दिवसभर तुम्हाला काही कामं नाही आहेत. सकाळी सकाळी डोकं खात जाऊ ते. एवढंच करायचं होतं तर रात्री 3 वाजता उठा लागत होतं. योगा प्राणायाम अजून काय हाय ते करा लागत होतं. चल जा नाश्ता कर लवकर, ते पाहुण्याला उठवतो मी. अरे या या बापू या, मी आवाज द्यायला चालतो, मला वाटलंच तुम्ही उठले. लवकर उठता नाही? हो, ते आमच्या इथं सवयच आहे, सगळेच जण लवकरच उठतात. ते जाग 5 वाजताच येते. हो, ते सवयच पडली आता. काही काही तसं हे नाही बरं, असं काही नाही की चहाच पाहिजे का काही, असं काही नाही, काही अशी घाई नाही. फक्त जाग येते. तुमची झाली का दादा तयारी? लवकर जायचं आहे का तुम्हाला आज? नाही नाही, लवकर गिवकर नाही. ते उठलो तर म्हटलं मग जाऊ द्या, मग आंघोळच करून घ्या म्हटलं. ब्रश झाला का तुमचा? अरे गेलीच नाही वाटते, माशी सुंगली का गेले. नाश्ता. हो करते ना. पाहुणेला म्हणा ब्रश करा हा ना. झोप लागली का चांगली? हो ताई. अरे वा, देवघर छान प्रशस्त आहे. देवाची आवड आहे नाही, आमच्या मम्मीलाही खूप आहे. खूप आहे आमच्या मम्मीला, जास्त आहे, अति आहे अति. खूप म्हटल्यापेक्षा अति करते ते देवाचं, तिला खूप ते आहे. ती करते आणि बाकीच्यांना नाही करायला लावते. नाही चांगलं आहे चांगलं आहे, मस्त, हा प्रशस्त आहे देवाचं ते. आह, हो ते आपल्यालाच आहे. तुमच्या बहिणीला नाही. आमच्या बहिणीला नाही तर काय तर मग बहीण नाही करत तर कोण करते? हा ताई. त्यांना जास्त आहे बाबा, माझ्यापेक्षा जास्त आहे. तुमच्या बहिणीले काम देव धर्म त्याच्यातले काही नाही तिले. द्यायले ते फॅशनेबल आहेत बा. हा आपल्यासारखी वेळाने थोडी आहेत. तुला ऐकून आलं का मी काय म्हटलं? अनुष्कीचे कपडे घाल म्हटलं ना, ते अब्बाईचे कपडे घालून त्या जवळच्या पुढे बसतो का बळबळ करत? हा ते लवकर चहा ठेव, नाश्ता कर. हो करते ना. मम्मी माझा ड्रेस नाही दिसून राहिला, हा दादुड्याचा आहे, माझा कुठे आहे? तिथंच आहे ना ग, का ग ओरडते मूर्ख कुठली. बाप तिकडे डोळे दाखवते मला, पोरगी इकडे ताल तोडते. हा बरं बाप्पू, हे बा आवरा, मस्त चहा घेऊ आणि नाश्ता करायला बाहेर जाऊ. हं? आमच्या इथं चौकात प्रसिद्ध समोसेवाला आहे. समोशासोबत तो छान असं दही आणि ते चाट बनवून देते. आहा, दिवसाची सुरुवात मस्त होते. आपण तिथं जाऊया. अरे नाही नाही दादा, राहू दे राहू दे, तसं काही नाही, आपल्याला नाश्त्याचं असं काहीच नाहीये. चहा असला की झालं, बाकी काही नाहीये. त्या पाहुण्याला मला बाहेरच न्यायला लागेल नाश्त्या पाण्याले. ही भैताळबाई काय करते नाही करत, कुठे त्या जवळच्या देखता हसा करू. अरे बाहेरच नेतो. झाला का चहा? 2 कप चहा व्हायला इतका वेळ लागते काय? हा, आणि नाश्त्याची काय सोय आहे? करते ना मी, काय काय करू सांगा ना. असं म्हणजे मीच सांगू पाहुणे आले नाश्ता काय करू? तुला अक्कल नाही काय? हा, तुला तेवढं समजत नाही का नाश्ता काय करावं होतं? रात्रीपासून सोय कोण नाही लावून ठेवली होती काय? सकाळी उठले कोण नाही लवकर? तुला माहिती आहे ना पाहुणे लवकर जाणार आहेत, मी लवकर जाणार होतो. मग तुला समजायला नाही पाहिजे काय? आता तोंड वर करून विचारतो अजून काय करू? हा, काय करू म्हणजे सांगू तुला काय करू? बापरे, टेन्शनच आहे बाबा याच्या घरी तर, सकाळपासून काय चालू आहे काय माहित. मम्मी जर असले तर मम्मी तर म्हणत होती काय रामपायऱ्यात लावलं कल 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 कल. याच्या घरचं मम्मीला फक्त हे देवघर आवडलं असतं. याच्यासाठी वाटू शकते मम्मीला की मोठा आहे प्रशस्त आहे. बाकी तर काही नाही आवडत. तसं पाहिलं तर घर मस्त आहे, फ्लॅट मोठा आहे, मोकळा आहे, पॉश आहे. मामा तुम्ही उठले? अरे हो बेटा, मी उठलो. तुझं स्कूलला जायचं असेल ना, तयारी नाही झाली तुझी? युनिफॉर्म युनिफॉर्म नाही घातला तो? किती वाजता असते तुझी स्कूल? मला 9 वाजता जावं लागते ना. मी 9 वाजता जाणार. दादा 8 वाजता
मग तेव्हाच मी रेडी होते स्कूलसाठी. आता मला नाश्ता आला ना, ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट करते मम्मी. मग आम्ही ब्रेकफास्ट करतो, मग मम्मी टिफिन बनवते, मग आम्ही टिफिन घेऊन स्कूलला जातो. आम्ही करते ना सगळं, तुम्ही अशी चिडचिड चिडचिड का करून राहिले हो? मी करून राहिली ना, करते ना मी, मग तुम्ही नुसतं असेच करून राहिले. मी नाही म्हटलंय का, करते ना मी सगळं, घरीच करते ना नाश्ता जेवण. आता मला समजत नाही का पाहुणे आहेत तर करते ना मी. तुम्ही एवढे का असे ओरडाआरडा करून राहिले? असं करते ना करते ना करते ना काही करशील तर आता योगांत ढोगान तेच नाटकाने सरून राहिल्या तू आले. हा तुला एक दिवस लवकर उठून तुला पटापट करता नाही आलं. हा रोज तर काही कोण नसतं तुला ते म्हणाले. हा बसतो 10 घंटे ते हातपाय मोडत त्याच्या धंदा करणं खसं काल योगा करायला लागते मग तर. हा धंद्याच्या नावानं बोंब चालले नाटकं करते दुनियावर यायची. हा तुला सांगितलं ना पाहुणा आल्यावर पटपट करायचं. हा त्याला लवकर लवकरची सवय आहे. आणि तो काय झामल लावलं बा. हा आता बाहेर नेतो मी ते पाहुण्याले नाचतेले आणि तू बस घरी खात. हा तुला म्हणून राहिलो मी लवकर लवकर आटप. तू होऊन राहिलं का तुला लवकर लवकर? बापरे यांची काही वाद चालू येत वाटते. उगाच मला या रश्मीने असं अटकवलं. मला हे अशा फॉर्मॅलिटी आणि नातेवाईक आणि असं मला अजिबात आवडत नाही. छान मस्त मी हॉटेलमध्ये गेलो असतो, हॉटेलमध्ये राहिलं टेन्शन नाही. आणि रश्मी ऐकेल तर ना नुसतं रिकाम तिकडे कामं करत राहते. उगाच त्यांच्या घरी वाद आपल्याच्याने कोणाला डिस्टर्ब होते कशाला पाहिजे. ते दादा ओरडून राहिले ते ताईवर आणि ते काय. अगं बस ना ग, आता तर आली, थांब ना थोड्या वेळ, बस ना. काय तुझा अभ्यास राहिलाय का? माझा तर झालाय बाई. माझं फक्त थोडस सायन्सचं राहिलंय. अगं तुला तो मॅथचा प्रॉब्लेम समजला का ग? मी आता ना ट्युशन मध्ये क्लिअर करणार आहे. ट्युशन टीचरनी म्हटलं होतं ना आपल्याला की तुम्ही काय विचारतच ना, तुम्ही काही डाऊट्स विचारत ना, डाऊट सेशनला सुद्धा येत ना. तर मी ना पेज भरून डाऊट्स काढले. आज ना पूर्ण विचारणार आहे सरांना. आपण थोडंसं लवकर जाऊया का ग? नको, मी नाही येत. लवकर कशाला जायचं? पिरियड मध्ये पण विचारू शकतो ना आपण. मला नाही विचारायचं काही, माझं सगळं क्लिअर आहे, मला काही विचारायचं नाही. बापरे, तुला पेज पर डाऊट्स आहेत का? म्हणजे प्रत्येक लेसन मध्ये डाऊट्स आहेत का तुला? नाही, माझं तर पूर्ण क्लिअर झालंय. आता तर फर्स्ट टर्म एक्झाम येणार आहे, तुझे डाऊट्सच क्लिअर नाही. बापरे राणी, तू अभ्यास कसा करशील मग? यावेळेस तर माझा ना बघ ना, तू फर्स्ट अँड सेकंड रँक तर आहेच. फर्स्ट सेकंड तर आहेच, विचारूच नको. फर्स्टची माझी तयारी चालू आहे. बापरे, हो का ग? नाही, माझं असं काही नाही आहे, ते क्लिअर नाही तसं नाही, फक्त थोडं प्रॉब्लेम आहे. मला थोडंसं क्लिअर करून घ्यायचं आहे, बाकी काही नाही आहे. तसं मला येतं, माझं झालेलं आहे ते. माझ्या पप्पांनी शिकवलं मला, माहिती आहे का? माझ्या पप्पांना मॅथचं खूप येतं, सगळंच येतं, सगळंच. आपले टीचर काय शिकवतील यापेक्षा चांगलं शिकवतात माझे पप्पा. पण माझ्या पप्पांना वेळ नसतो ना ग, म्हणून. नाहीतर माझे पप्पा तर म्हणाले त्या दिवशी माझ्या मम्मीला की राणीला मॅथचे ट्युशन लावायची गरजच नाही, मी शिकवतो. आणि खरंच माहिती आहे का रेड्डी, माझे पप्पा सगळं शिकवतात मॅथचं. खूप माझे पप्पा हुशार आहेत. माहिती आहे का माझे पप्पा काय म्हणाले क्लासमध्ये टॉपर होतो, मग टॉपर. मग माझे पप्पा टॉपर होते. बापरे, मग तरी तुला का ग मॅथचे छोटे छोटे पण प्रॉब्लेम समजत नाही? तुझे पप्पा टॉपर होते आणि तू एकदम लास्ट. असं काही नाही हा. मला येत नाही हे तुला कोण सांगितलं माहितीये का? मागच्या कालच्या पिरियडला मी किती आन्सर दिले तुला, तू तर एक पण नाही दिला. हा, ते नंबरचं लेसन मला व्यवस्थित समजलेलंच नाहीये. मी अब्सेंट होती ना म्हणून. नाहीतर तुला तर माहिती आहे मॅथच्या पिरियड मध्ये सर्वात जास्त माझाच हात वर असतो. आणि टीचर सुद्धा मलाच व्हेरी गुड देतात ना, कारण मला मॅथचं लवकर येतं. माझी मम्मी टॉपर होती ना, माझी मम्मी शिकवते मला मॅथचं, सायन्सचं. माझ्या मम्मीला सगळंच येतं. खूप गेली, काही सांगत राहते. हो, माझी मम्मी शिकवते, मग ट्युशनला काय ते? मी म्हटलं ना माझे पप्पा शिकवतात, तर लागे म्हणते माझी मम्मी शिकवते. रिद्धिला काहीच नाही येत तिला, म्हणते मी टॉपर आहे म्हणते मॅथची. खूप गेली, चलली म्हटली. आता उद्या बघूया. उद्या माहितीये का, उद्याचं जर माहित आहे ना, उद्याचं जीके मध्ये क्वेश्चन आन्सरचे क्विज होणार आहे. आणि माहिती आहे का, माझं तर टोटल लेसन पाठ झाले, टोटल पाठ केलं मी. रिव्हिजन पण झाली माझी त्याची, दोनदा रिव्हिजन झाली. माझ्या मम्मीनेच घेतली मग अशी रिव्हिजन. मला आवडतच नाही जीके. आणि माहिती आहे का, माझी आत्ते बहिणीने एक ती दूरच्या गावाला राहते, खूप दूरच्या. ती काय म्हणाली होती, म्हणे एवढं काही नसते म्हणे जीकेचं, मॅथ खूप महत्वाचं असते म्हणे जीवनात. मॅथ वरती सगळं काही असते. मग छोट्या छोट्या गोष्टींसाठी मॅथ महत्वाचं आहे ना. त्याच्याशिवाय होतच नाही ना काही. जीकेचं काही एवढं नसतं काही. हा, काही पण जीके वर असतं, सर्व काही असते. मग माझी दीदी आहे ना पुण्याला, तर ती सांगत होती ना, ती खूप हुशार आहे,
खूप टॅलेंटेड आहे ती. तर माझ्या आत्याची मुलगी, तू तर बघितली ना का? मागच्या वेळेस मी तुला फोटो दाखवले होते ना, मी मामाकडे काढले होते ते. ती वाली दीदी ती म्हणाली की सर्वच सब्जेक्ट महत्त्वाचे असतात. जीके असो, सायन्स असो, मॅथ असो, इंग्लिश, मराठी, हिंदी, सर्व 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 सब्जेक्ट हे स्टुडंटसाठी महत्त्वाचेच असतात. सर्वांचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. मी सर्व सब्जेक्टचा सांगून ना अभ्यास करते. अगं राणी, झालं नाही का? काय करून राहिला का तुम्ही? झालाय का तुमचा अभ्यास? का ग, तू तर म्हणाली आम्ही अभ्यास करतो. काय बुक्स वगैरे कुठे आहेत? अगं मम्मी, अभ्यासावरची चर्चा करायची होती. अभ्यास तर आमचा आम्हीच करू ना. ती तिच्या घरी करेल, मी माझ्या घरी करणार. आम्ही सोबत कशाला करणार? मग काय आन्सर शेअर होतील ना. एक मग आन्सर तर ती माझा पाहिल, मी तिचं पाहिल, असं थोडी असते. आम्ही आमचाच अभ्यास करणार. तसंच बसलो होतो आम्ही. मी म्हटलं अभ्यासच करून राहिला का? मी तिथं टीव्ही नाही लावला. म्हटलं बाई पोरी अभ्यास करून राहिल्या म्हणून आली पाहायले. असं गप्पा चालू आहेत. काय ग बेटा, कस काय आहे? काय म्हणते अभ्यास? खूप परफेक्ट. आणि माझा खूपच चांगला अभ्यास चालू आहे काकू. यावर्षी मी फर्स्टच येणार आहे. पण अगं राणी, आपल्या स्कूलमध्ये म्हणजे आपल्या क्लासमध्ये टीचरने मला व्हेरी गुड दिलं होतं की नाही आज? एक दिवस व्हेरी गुड नाही भेटलं ती तर खूपच मम्मीच्या समोर करते. आता मम्मी मलाच ओरडणार, म्हणे तिला व्हेरी गुड मिळालं, तुला नाही मिळालं. आता मम्मी म्हणतेच, तर खूपच शानपट्ट्या मारते मम्मीच्या समोर माझ्या. एक दिवस व्हेरी गुड नाही मिळालं लागे म्हणते मी फर्स्ट येणार म्हणते. आणि काहीच येत नाही बरं, उगाच म्हणते मी व्हेरी गुड मिळालं, मी फर्स्ट येणार. आणि आता ही गेली की मम्मी तेच लावणार की बघा ती किती कॉन्फिडंट आहे, किती छान बोलली, किती व्यवस्थित बोलली. आपल्या राणीला तर काही कळतच नाही, आपली राणीला तर काही समजतच नाही. आता पप्पा आले की मम्मी तेच सांगणार.